न्यूज 18 लोकमतवर हा विशेष कार्यक्रम। आज न्यूज 18 लोकमतवर जगभरातल्या गणेश भक्तांनी बाप्पाचं जे जल्लोषात स्वागत केलेलं आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेतोय। आता आपण जाणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रमुख गणेश मंडळांमध्ये। आपल्याला जायचंय मुंबईतल्या लालबागच्या राजाला, तिथं उदय जाधव आपले प्रतिनिधी आहेत। आपल्याला जायचंय गणेश गल्लीला, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आहेत। पुण्यात सुद्धा जायचंय दगडूशेठ हलवाई गणपतीच्या बाहेर आपल्याला चंद्रकांत फुंदे आहेत आणि कोल्हापूरला जिथं जल्लोषात स्वागत केलं जातंय बाप्पाचं, तिथली दृश्य सुद्धा आपल्याला बघायची आहेत। सुरुवातीला मी जातोय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी। आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, अगदी सुरुवातीपासूनच कालपासूनच 2.5 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या होत्या बाप्पाच्या दर्शनासाठी। या राजाच्या दर्शनासाठी आज अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली। आत्ताची काय परिस्थिती आहे? आता ही दुसरी आरती असेल। मी आता लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये आहे आणि दरवर्षी असा लालबागच्या राजाचा दरबार गणेश भक्तांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। तसाच यंदा देखील पाहायला मिळतो आहे। गेली 2 वर्ष कोविड संसर्गामध्ये जे निर्बंध होते त्या निर्बंधांमुळे लालबागच्या राजा दरबारामध्ये गणेश भक्तांना थेट येता येत नव्हतं। उत्सवावरती मर्यादा होती, मात्र आता ही मर्यादा हटवल्यानंतर पुन्हा एकदा लालबागच्या राजा दरबार जो आहे गणेश भक्तांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। 2 वर्षानंतर लाडक्या बाप्पाचं दर्शन मिळते, त्यामुळे गणेश भक्तांमध्ये देखील मोठा जल्लोष आहे, उत्साह आहे। आपण थेट आता ही मूर्ती पाहतो, वात्सल्यपूर्ण मूर्ती लालबागच्या राजाची, आणि याच वात्सल्यपूर्ण मूर्तीच्या पायावरती डोकं ठेवण्यासाठी जगभरातून गणेश भक्त लालबाग मार्केटमध्ये येत असतात। आपण थेट इथं पाहत आहोत। आज पहाटेपासून जेव्हा 5:30 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे गणेश भक्तांसाठी खुलं करण्यात आलं, तेव्हापासून अविरत गर्दी जी आहे लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। चरण स्पर्शाची रांग असो किंवा मुखदर्शनाची रांग असो, दोन्ही रांगा कित्येक किलोमीटर लांब गेलेल्या आहेत आणि भाविकांना दर्शन घेण्यासाठी कित्येक तास जे आहेत रांगेमध्ये राहावं लागतंय। रांगेमधून पुढे पुढे सरकत त्यांना लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते घ्यावं लागत आहे। आज सकाळपासूनच काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी असतील, सिने अभिनेते असतील, काही मोठे राजकीय नेते असतील, हे सर्वच जर इथे लालबागच्या राजा दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत। पुढील काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील लालबागच्या राजा दर्शनासाठी इथे येणार आहेत। जगभरातील अनेक गणेश भक्त दरवर्षी लालबागच्या राजा दर्शनासाठी येत असतात। पुढील 10 दिवस लालबागच्या राजा उत्सव असाच गर्दीने फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच उदय, अतिशय लोभस असं हे दर्शन, मुखदर्शन आपल्याला तुम्ही घडवलेलं आहे। धन्यवाद। आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत अगदी हे दर्शन दररोज घडवणार आहोत। आता यानंतर गणेश गल्लीला जाऊया। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, विलास, गणेश गल्लीतला गणेश भक्तांचा उत्साह तर अत्यंत अपूर्व आहे। या गणेश गल्लीची ही जी ओळख आहे हीच सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे मुंबईच्या गणेशाची ओळख मानली जाते। खरं तर गिरगावचा राजा जो आहे हा गणपती, हा मुंबईतला पहिला गणपती मानला जातो, पण गणेश गल्लीतल्या मुंबईचा राजा जे आपण बघतोय की आता देवला विनंती करू, आपण देव दाखवूया। थेट काशी विश्वनाथ मंदिराची, विश्वेश्वराची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि ही प्रतिकृती पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी आहे, भाविकांचा प्रचंड मोठा उत्साह आहे। आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना गागा भट्ट आले होते काशी विश्वनाथ मंदिरातून, आणि त्याच मंदिराची आज ही प्रतिकृती या ठिकाणी तयार केली जाते, उभी केली आहे आणि प्रचंड मोठी गर्दी, आणखी गर्दीचा अफाट जनसागर मुंबईच्या गणेश गल्लीमध्ये ओघवलेला आहे। 95वं वर्ष आहे मुंबईच्या राजाचं। याच पाठोपाठ जर का आपण बघितलं तर चिंतामणी हा जो गणेश गल्लीतला गणपती आहे हा त्याच्या आधीचा पुरातन लालबागचा राजा 91 वर्ष, त्यामुळे शेकडो वर्षांच्या परंपरेकडे वाटचाल होते मुंबईतल्या लालबाग परळमधल्या या गणेश गल्लीची, आणि प्रचंड मोठा उत्साह आहे। भाविकांची गर्दी तर आहेच, आणखी कोरोनाच्या सावटानंतर ज्या पद्धतीनं विघ्नहर्त्या गणेशाला साकडं घालण्यासाठी जे सगळे भाविक येत आहेत, म्हणजे विघ्न तो आते है तभी विघ्नहर्ता भी प्रकट होते है, ही जी भावना प्रत्येकाच्या मनात आहे, हीच भावना सगळ्यात महत्वाची आहे। प्रत्येकाला आधार वाटतोय की श्री गणेशाच्या आवर्तनाचा आधार वाटतोय की या ठिकाणी साकडं घालत जे कोणतं संकट आहे राज्यावर असो किंवा वैयक्तिक कोणतेही असो ते गणेशा दूर करेल, ही प्रत्येकाच्या मनातली भावना जी आहे भाविकाच्या ती अत्यंत बोलकी मानली जाते। अपूर्व उत्साह आहे गणेश गल्लीमध्ये। विलास, नक्कीच हा अपूर्व असा उत्साह आहे। मुंबईमध्येच नाही तर जिथं जिथं गणेश भक्त आहे तिथं तिथं हा उत्साह आहे। आणि दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आपण जाऊया पुण्यामध्ये। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत,
संध्याकाळ झाल्यानंतर जसजसा अंधार पडतो संपूर्ण लाइटिंगनं परिसर उजळून निघतो आणि भक्तांचा उत्साह सुद्धा ओसंडून वाहतो। काय सध्याचं चित्र आहे दगडूशेठच्या या संपूर्ण परिसरात? वेळा जसा तू मुंबईच्या गणेश गल्लीचा आणि लालबागचा उल्लेख केला, मुंबईचा फरक आणि पुण्याचा फरक आहे। मुंबईतले गणपती उंचीसाठी प्रसिद्ध आहेत, पुण्यातले गणपती हे लाइटिंगसाठी आणि देखाव्यासाठी प्रसिद्ध आहेत। आता आपण दगडूशेठ मंदिराचा जो देखावा आहे त्याच्या समोर आहोत। मी तुम्हाला दाखवेल, माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की इथं पंचकेदारेश्वर मंदिर म्हणजे केदारनाथचे जे 5 मंदिरं आहेत हिमालयातली, तिथलं हे मंदिर इथं आज उभारलेलं आहे आणि त्याला झुंबर लावलेत 250 आणि दिवे आहेत 1 लाख। म्हणजे याच्यावरनं बघ किती झगमगाट आहे या सगळ्याचा। आणि इथं एकटं हे पुण्याच्या गणेश गल्लीत नाही तर सगळी दगडूशेठ असेल, तिकडे कसबा असेल, नंतर तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम मंडई, बाबू गेम असे तब्बल 350 मंडळ देखावे सादर करतात। आणि 10 दिवस हे देखावे पाहण्यासाठी फक्त पुणेकर नाही तर उभ्या महाराष्ट्रातून लोक येत असतात। आणि त्याची सुरुवात आज पहिल्याच दिवशी तू बघतो इथं पाय ठेवायला जागा नाही दगडूशेठ मंदिराच्या इथं। विलास, नक्कीच हा संपूर्ण परिसर उजळून गेलेला आहे आणि भक्तांच्या उत्साहाला सुद्धा उधाण आलेलं आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर या संपूर्ण शहरांमधली ही बाप्पाची दर्शन रांग आपण बघितली आणि दर्शन आपण सुद्धा घेतलेलं आपल्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा ते पोहोचवलेलं आहे। धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे। पुन्हा एकदा पुण्याला जाऊया आता चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, आज मानाच्या गणपतींचा आगमन सोहळा झाला, त्याचबरोबर इतर सुद्धा गणेश भक्तांच्या गणेश मंडळांनी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून बाप्पाची आज प्रतिष्ठापना केलेली असेल। पुण्यातलं वातावरण हे नेहमीपेक्षा वेगळं निश्चितपणे असेल। निश्चितच विलास, आपल्याला माहिती गेली 2 वर्ष कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव असा साजराच करता आला नव्हता पुणेच काय उभ्या महाराष्ट्रामध्ये। पण यंदा कोरोना सावट नाही, स्वाईन फ्लूचा आहे पण थोडंफार आहे, त्याचं लोक आता फिकीर करताना दिसत नाही। गेली 2 वर्ष लोक जे उत्साह साजरा करू शकले नव्हते उत्सव, तो यंदा साजरा करताना दिसत आहे। पुण्याच्या रस्त्यावर गल्ली गल्लीत सगळ्या पेठांमध्ये सगळं बाप्पामय वातावरण होऊन गेले। म्हणजे मानाच्या जे गणपती आहेत 5, पहिला कसबा, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि 5वा केसरीवाडा, हे 5 मानाचे। आणि त्याशिवाय दगडूशेठ, बाबू गेनू, मंडई आणि भाऊरंगारी हे महत्वाचे म्हणजे हे खास आकर्षण असलेले मंडळ म्हणजे अष्टविनायक म्हणतात पुण्यात त्यांना। हे सगळ्यांची प्रतिष्ठापना झाली, यांची मिरवणूक सकाळी साधारण 8-9 वाजता सुरू झाली, दुपारी 3-4 पर्यंत चालली। मध्यंतरी पाऊस पडून गेला, म्हणजे थोडक्यात वरुण राजाने बाप्पाचं स्वागत केलं जल्लोषात असंच म्हणायला हरकत नाही। आता संध्याकाळी उपनगरामधली गणपती मंडळे आहेत ना, ती त्यांच्या मिरवणुका निघल्यात, आपल्याला आवाज ऐकू येतो इथं सगळं बाजूला एक पाठीमागे एक मिरवणूक सुरू आहे। मी गणेशला सांगेल म्हणजे अशा सगळ्या भागामध्ये मिरवणुका सुरू आहेत। सध्या रात्री 12 पर्यंत या प्रतिष्ठापना मिरवणुका चालतील, हा उत्साह 12 पर्यंत चालू राहील। मग 12 वाजता ज्यावेळेस प्रतिष्ठापना, मग हे 10 दिवस हा उत्साह असाच चालू राहील। सगळ्यात महत्त्वाचं पुण्यातली आरास बघायला सगळ्या महाराष्ट्रातनं यावेळेस गेली 2 वर्ष लोक येऊ शकली नव्हती कारण गणपतीच झाले नव्हते। ते यंदा सगळे पुणेकर तर आहेतच, पण महाराष्ट्रातले सगळे गणेश भक्त येतील आणि पुणेकर ह्या गणेश भक्तांसाठी खास आकर्षण असणार आहे दगडूशेठचं पंचकेदारेश्वर मंदिर, नंतर तिकडं बाबू गेनूनी उभारलं शिर्डी बाबाचं मंदिर, नंतर बाबू गेनू, असं प्रत्येक मंडळाने बालाजी मंदिर, म्हणजे सगळे देखावे आहेत ना, हे खास आकर्षण। लाइटिंगचे गणपती पुन्हा म्हणजे व्हरायटी असते देखावे। म्हणजे पुण्याचा आरस जर बघायचा असेल तर किमान तुम्हाला 2 दिवस लागतात। त्यामुळे हे मजा विलास खरंय, ही मजा अनुभवाची असेल। वेगवेगळे पर्यटन क्षेत्र बनलेले आहेत जणू या सगळ्या काळामध्ये। धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यानंतर कोल्हापुरात जाऊया। कोल्हापुरात सुद्धा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू आहे। मिरवणुकीच्या माध्यमातून हा आगमन सोहळा रंगलेला आहे। तर राज्यातल्या
प्रमुख गणेश मंडळांची दृश्य आपण बघितली, त्यांचं दर्शन सुद्धा घेतलं। मुंबईतल्या लालबागच्या राजाचं लोभस असं रूप आपण पाहिलं। मुंबईतल्या गणेश गल्लीचं दर्शन घेतलं, दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि कोल्हापुरात सुद्धा मिरवणुकीत आपण सहभागी झालो।